बघा आपण आता एक केळीच्या रोप लावलेल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. साधारणतः 2000 केळी आहे, रोप आहे. हे रोपाची लावल्यानंतरच्या वेळेस परिस्थिती खूप खराब होती, पण याचं पानं टाकणं म्हणा किंवा मधला हा गॅप म्हणा, हे बघा गॅप हा कशा पद्धतीने गॅप वाढलेला आहे, हा खूप कमी होता. ह्याचे पेंदे सुरुवातीला ज्या वेळेस फुटवे निघायला पाहिजे होते किंवा हे बघा कशा पद्धतीनं आपण ह्याचा गॅप तयार केलेला आहे. ज्यावेळेस रोप लावलं होतं त्यावेळेस खूप गच्ची धरल्यासारखं होतं आणि ज्याचे शूट निघायला पाहिजे होते ते चांगले निघाले नव्हते. मग आपण ह्याच्या वेळेस ह्याला 2 वेळेस फवारणी दिली, 2 वेळेस खाली ड्रिचिंग औषध दिले. त्याच्यानंतर बघा कशा पद्धतीनं छान डेव्हलप झालं. कसं झालं मामा डेव्हलप? लय भारी झालं. पहिलं एकदम हे होतं गच्ची धरल्यावर, मग मागून समजा जसं प्रेस हो तुमचं औषध दिल्यानंतर गॅप मध्ये या पानामध्ये गॅप आला. बघा पानामध्ये गॅप येऊन समजा आधी कसं होतं ज्यावेळेस एकदम छोटं होतं आणि पानाला गॅप नव्हती. हे शूट निघाले आणि कसे निघाले मागून पोंगे बी समजा तुमचे भारी पोंगे असे चिटकल्यासारखे होते आणि एवढाले पानं सुद्धा नव्हते. आता बघा हे जवळपास या शिवारामध्ये नाहीये. हा नाही किती जवळपास लय भारी झाली. 4 फुटाचं जवळपास पान आहे. हो 4 फुटाच्या वरी आहे. हो बघा हे पान कसे त्यांचे हे निघालेले आहेत. पोंगे किती छान निघालेले आहेत. भारी निघाले. कुठल्या शेतामध्ये कमी नाहीये. बघा बघा हे एक पान बघा किंवा हे बघा, हे बघा, सगळे पानं 90% जवळपास तुम्हाला सगळे 4 फुटाच्या जवळपास. ही गच्ची बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा गॅप आलेला छान पद्धतीने. हे आपण माझ्या निगराणीखाली असलेला प्लॉट आहे आणि याला जास्त वेळ आपण ट्रीटमेंट पण देतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ह्याला पाहणी करतो. त्याला काही रासायनिक पण डोस द्यायला ट्रीटमेंट करतो, काही जैविकचं पण, कारण जमिनीला सवय असते रासायनिकची, त्यामुळे एकदम जैविकवर आणता येत नाही. पण काही प्रमाणामध्ये जैविक, काही प्रमाणामध्ये रासायनिक देऊन हा प्लॉट आपण डेव्हलप करतो. आता बघा ह्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना आता परत एकदा खताचा आणि मायक्रोन्यूट्रन्सचा डोस देत आहोत जैविकमध्ये. आपण पुढचा व्हिडिओ लवकरच आपण ह्याच्यावरच काढू आपण. त्यामुळे तुम्हाला बघा हा कसा दिसतोय प्लॉट, छान दिसतो. तुम्ही कोपऱ्यामध्ये पण बघू शकता की असंच नाही की एकच प्लॉट आहे म्हणून किंवा एकाच झाडाला आहे. बघा प्रत्येक झाडांना तुम्हाला दिसू शकतं. हे बघा इथं तर तुम्हाला एक झाड निसवल्यामध्ये पण आहे, पण ठीक आहे आपण ते एका झाडांचं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक झाडांचे बघा पोंगे किती छान पद्धतीने सरळ पडलेले आहेत आणि जवळपास 4-4 फुटाच्या आसपास आहेत. आहे बघा. आपल्याकडे कोणाला जर केळीचे ट्रीटमेंट करायचे असेल तर माझे संपर्क करा. मी अभिजित पाटील, जैविक शेती मार्गदर्शन. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 75 077 75 640. बघा किती छान पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. आता पुढील व्हिडिओ लवकरच आपल्याला पाठवण्यात येईल.